गुन्हा दाखल व्हायच्या अगोदर ते त्यांच्या चौकशी करावी. कळालं मला तुमचं. बघू, माझं म्हणणं असं आहे की बिनपुडाचे आरोप कुणालाही करता येते. आम्ही म्हणत होतो ना धनंजय मुंडे साहेब याच्यात आहेत, आणखी धनंजय मुंडे साहेबाचं नाव चौकशी आलं नाही कुठं. तसं धनंजय मुंडे साहेबाला तर आरोप करता येत असलं करतील, ती आरोप सिद्ध व्हावं लागतील ना की आमच्या आमदारांचे असं केलेलं आहे. ठीक आहे, जी आम्ही काय म्हणतो की विनाकारण आरोप करणं सोपं आहे, सिद्ध करून दाखवावं लागतील त्यांनी. मग SIT लाव, त्यांचं शासन आहे ना, सरकार त्यांचं, कलेक्टर त्यांचे, SP त्यांचे, मंत्री माझी तेच, सगळं गल्ली टू दिल्ली, भाजपी माझंच, राष्ट्रवादी माझंच, आणि पुन्हा दुसरं कोणचं आहे, शिवसेना काय म्हणतात का नाही माहीत नाही, सगळं माझंच म्हणतात नाही. त्याच्यामुळे त्यांच्या याला काय अडचण आहे, आपलं काय प्रॉब्लेम नाही, तरी सिद्ध करावं, आमचं काय म्हणणं नाही त्याचे. आम्ही त्यांच्या मताशी सहमत आहे, त्यांनी जर सिद्ध करून दाखवलं तर. पीडित कुटुंबाची तुम्ही भेट घेणार आहात का? काही SP सोबत काही चर्चा? SP सोबत मी आत्ताही चर्चा केली. त्याच्यामुळे या सर्व कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे की न्याय मिळाला पाहिजे. पीडित कुटुंब ही कुटुंब आहे, शिवाय आई वडिलांना त्या काय वाटत असेल ह्याची सुद्धा आपण सर्वांनी दखल घेतली, लोकप्रतिनिधी म्हणून त्याची दखल घेतलेली आहे. आणि मी पहिला बीड जिल्ह्यातला एक खासदार आमदारापैकी माणूस आहे की पहिली प्रतिक्रिया बजरंग सोनवणेने दिली. ह्यांनी सुद्धा नंतर 4 दिवसानंतर दिली, पण मी पहिली दुसऱ्या दिवशी का सेम डेलाच दिली, सकाळी. दुसऱ्या दिवशी नाही, रात्री प्रकार घडला, दुसऱ्या दिवशी सकाळी मी ज्यावेळेस बीडमध्ये आलो, बीडमध्ये येऊन संतोषी माता टाकीवर मी स्वतः जी मला बाईट दिली त्या बाईटमध्ये मी दिली, त्याची लिंक मी सगळ्याला शेअर पण केली परत पुन्हा. जे मला ते विषय नाही, त्याच्यामुळं कोण काय बोलतं याचा मला विचार नाही. मला प्रसिद्धी नाही पाहिजे, मला त्या कुटुंबाला न्याय पाहिजे, त्या न्यायासाठी मी आहे. पप्पा याच विषयावर